हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट युनिटमधलं फर्स्ट चॅप्टर स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक ह्याला स्टार्ट केलेलं आहे. त्याचं इंट्रोडक्शन आपण बघितलं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे बेसिक टूल्स. बेसिक टूल्स मीन्स मूलभूत साधने. ओके, त्यामधला बघा पहिला पॉईंट आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. त्याच्या अंडर बघा, इट इज अन इम्पॉर्टंट कॉस्ट कन्सेप्ट. It arises due to the universal economic problem. Wants are unlimited, means are limited, and they have alternative uses. Therefore, opportunity cost of a factor of production is the next best alternative that is sacrificed. It also called as alternative cost or social cost of production. Others have to be sacrificed. The best alternative that is sacrificed is opportunity cost. म्हणजेच ह्यामध्ये ते काय म्हणतात की अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे संधीची किंमत म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, मग ह्यामध्ये ते काय म्हणतात की अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि हे युनिव्हर्सल इकॉनॉमिक प्रॉब्लेमने क्रिएट होऊ शकतं. मीन्स हे अनलिमिटेड अँड लिमिटेड आहेत अँड त्याचा पर्यायी उपयोग जो काही आहे तो यामध्ये असतो. ओके, तसंच म्हणजे ह्यामध्ये त्याचा पर्यायी उपयोग हा असतोच. म्हणूनच प्रोडक्शन अपॉर्च्युनिटी कॉस्ट हा सॅक्रिफाईस करणारा नेक्स्ट बेस्ट ऑप्शन असतो. का असतो परत एकदा सांगते, बिकॉज ह्यामध्ये अनलिमिटेड अँड लिमिटेड म्हणजे हे जे प्रोडक्ट आहेत हे लिमिटेड अँड अनलिमिटेड आहेत आणि त्याचा पर्यायी उपयोग म्हणजे पर्यायी यूज जो आपण त्याला म्हणतो तो यामध्ये असतो. आणि म्हणूनच प्रोडक्शन अपॉर्च्युनिटी कॉस्ट हा सॅक्रिफाईस करणारा नेक्स्ट बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यालाच अल्टरनेटिव्ह कॉस्ट अँड सोशल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात. तिथे त्यांनी म्हटलं आहे बघा की therefore opportunity cost of a factor of production is the next best alternative that is sacrificed. It is also called as alternative cost or social cost of production. म्हणूनच त्याला सोशल कॉस्ट अल्टरनेटिव्ह कॉस्ट अँड सोशल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट असं पण म्हणतायत. ओके, खाली त्यांनी म्हटलं बघा, इट इज युजफुल टू अ बिझनेसमॅन फॉर अ नंबर ऑफ पर्पज. म्हणजे हे बिझनेसमॅनना बऱ्याच गोष्टीसाठी खूप यूजफुल असतं. जे बिझनेसमॅन लोक असतात किंवा मोठमोठे बिझनेसमॅन जे असतात त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप यूजफुल असते, खूप इम्पॉर्टंट असते. ओके, पुढे बघा, पुढे त्यांनी ह्यामध्ये पॉईंट्स दिले आहेत बघा 3. त्यामधला पहिला आहे, इट इज यूजफुल टू डिटरमाइन द रिलेटिव्ह प्राइजेस ऑफ डिफरंट गुड्स. While determining the price, the firm will see to it that the price of the bungalow is at least equal to the price of the 10 flats. म्हणजे काय म्हटलं, याचा अर्थ काय आहे की यामध्ये डिफरंट वस्तूंच्या प्राईसचं फिक्स करणं हे यूजफुल असतं. तसंच प्राईस फिक्स करताना त्या बंगल्याची प्राईस ही ॲटलिस्ट 10 फ्लॅट म्हणजे 10 फ्लॅटच्या प्राईसच्या लेवलची दिसली पाहिजे. म्हणजे त्या बंगल्याची जी प्राईज असेल ती प्राईज ही 10 फ्लॅटची जी प्राईज होईल, 10 फ्लॅट जर आपण बघितले तर त्या 10 फ्लॅटची जी किंमत होईल ती त्या एका बंगल्याची झाली पाहिजे. म्हणजे तो बंगला 10 फ्लॅटच्या लेवलला आला पाहिजे की बाबा, म्हणजे असं काय म्हणतात ते आपण म्हणतो ना इन जनरल, बघा अरे हा बंगला किती एक्सपेन्सिव्ह आहे, ह्या बंगल्यात 10 अजून बंगले तयार होतील, एवढी ह्या बंगल्याची प्राईज आहे. असं की त्या एका बंगल्याची प्राईज ही एवढी असली पाहिजे की त्या प्राईजमध्ये 10 फ्लॅट विकत घेतले जातील. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, इट हेल्प्स इन डिटरमाइनिंग द नॉर्मल अर्निंग्स ऑफ अ फॅक्टर. इफ द फॅक्टर हॅज टू बी रिटेन इन द प्रेझेंट जॉब, इट शुड बी पेड ॲट लीस्ट द अमाऊंट इट कॅन गेट इन द बेस्ट जॉब. म्हणजेच काय तर एखाद्या घटकाची नॉर्मल कमाई जी असते ती फिक्स करण्यास हेल्प करणं. जर
सध्याच्या जॉबमध्ये टिकवून राहायचं असेल किंवा टिकवून ठेवलं पाहिजे तर जॉबमध्ये भेटणारी अमाऊंट ही कमीत कमी फिक्स करावी. काय सध्याचं सध्याचा जो पिरियड आहे ह्या पिरियडमध्ये जॉबमध्ये जर टिकून राहिलं पाहिजे तर जॉबमध्ये आपल्याला भेटणारी अमाऊंट ही कमीत कमी फिक्स्ड करावी. ओके. आणि त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, इट हेल्प्स इन डिसिजन मेकिंग अँड ऑप्टिमम ॲलोकेशन. फॉर एक्झाम्पल, अ बिल्डर हॅज अ चॉईस टू बिल्ड अ बंगलो or 10 flats using the same plot of land. Rational decision making is possible with the help of opportunity cost. म्हणजेच यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की हेल्प्स इन डिसिजन मेकिंग ऑप्टिमम ॲलोकेशन. बिल्डरकडे ऑप्शन आहे की एक फ्लॅट खरेदी करून 10 फ्लॅट्स तयार करण्याचा ऑप्शन असतो. म्हणजे जे बिल्डर लोक असतात त्यांच्याकडे हा ऑप्शन अवेलेबल असतो की एक चांगल्या लोकेशनमध्ये किंवा सगळ्या फॅसिलिटीज बघून चांगल्या लोकेशनवर एक फ्लॅट खरेदी करायचा आणि त्या फ्लॅटवर 10 चांगले फ्लॅट्स, चांगले रूम्स तयार करण्याचा जो ऑप्शन असतो तो बिल्डर्स लोकांकडे असतो. पण रॅशनल डिसिजन मेकिंग हे अपॉर्च्युनिटी कॉस्टच्या हेल्पने पॉसिबल असतं. म्हणजे जे रॅशनल डिसिजन मेकिंग असतं त्यासाठी अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजेच संधीची किंमत ज्याला आपण म्हणतो हे खूप इम्पॉर्टंट असतं. ओके. मग हे झालं तुमचं बेसिक टूल्स, बिझनेस इकॉनॉमिक्सचे बेसिक टूल्स. ओके.